हा जो पदार्थ बनवतो तो कम्प्लीट हेल्दी दिसतो मला, भाज्या वगैरे आहेत त्याच्यात भरपूर. तर थालीपीठ आहे, थालीपीठ, रव्याचं थालीपीठ. ठीक आहे. मग साहित्य नीट लिहून घ्या. रवा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, किसलेला कोबी, खवलेलं खोबरं, कोथिंबीर, तिखट, हळद, लसूण, आलं आणि मिरची पेस्ट, हिंग, बारीक चिरलेली मिरची, काळे तीळ, जिरं आणि मीठ. साहित्य झालंच असेल लिहून. आणि आता फक्त मिक्सिंग आहे, पटापट होणारा पदार्थ आहे ना. ओके. हा रवा मध्यम आहे का बारीक आहे? थोडा बारीक असलेला याला जास्त चांगला, म्हणजे तो भिजतो पण पटकन. आणि सगळं हे साहित्य मिक्स केल्यानंतर आपण 5 मिनिटं त्याला भिजत ठेवायचं, म्हणजे तो पटकन. सगळंच आपण रवा घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोबरं म्हणजे याची विशेषता की खोबरं भरपूर टाकायचं आहे, खवलेलं खोबरं. त्याने चव त्याला छान येणार आहे, क्रिस्पी. ज्यांना अगदीच खोबरं नको असेल तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. थोडंसं कमी खोबरं घातलं चालू ना तर चालू शकेल त्याच्यामध्ये. मग भाज्यांचं प्रमाण आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. कारण असे कितीतरी पेशंट्स असतात, हार्ट पेशंट्स म्हणा, ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायची गरज असते, तर त्यानं खोबरं थोडं कमी करून हे आपण चालू शकेल खाणं म्हणून देऊ शकतो. आता काय हवंय? आता कांदा टाक. कांदा टाकूयात. कांदा थोडा कोणाला आवडत नाही जास्त, म्हणून तो थोडासा कमी टाकला तरी हरकत नाही. भाज्या वाढवू शकतो. भाज्या वाढवू शकतो. आपण किसलेलं गाजर टाकूयात. आणि हे जास्त टाकलं तरी हरकत नाही, छान कलर येतो त्याच्यामुळे मी सगळंच टाकते त्याच्यामध्ये. आणि नाशिकमध्ये भाज्या एवढ्या सुंदर भरपूर एकदम फ्रेश भाज्या मिळतात. कोबी आपण हवं तर पातीचा कांदा पण घालू शकतो. पातीचा कांदा पण त्याच्यामध्ये छान टाकू शकतो, कारण अगदीच अजून हिरवा कलर अजून छान येईल त्याला आणि चव पण येईल. बरोबर. त्यानंतर आपण मीठ टाकूयात. थोडी चिरलेली मिरची पण आपण त्याच्यामध्ये टाकणार, म्हणजे ती दिसायला पण छान दिसणार आहे. मिस्टर तुमचे डबा नेतात? नाही, जेवण करूनच. अच्छा. जिरं थोडं तिखट पाहिजे. आलं लसूण मिरची पेस्ट थोडस असं गरमारीत केलं पाहिजे ना थोडं. काळे तीळ आपण टाकणार आहे, म्हणजे पांढऱ्या याच्यामध्ये आणि कलरफुल, आणि ते जरा अट्रॅक्टिव्ह छान दिसणार आहे. थोडा हिंग टाकतोय आपण त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर तिखट आपण घेतलंय, पण आपण मिरची टाकलेली आहे बारीक, त्याच्यामुळे हे अगदी नावाला जास्त थोडंसं टाकायचं. नाही घातलं तरी चालेल. नाही घातलं तरी चालेल. थोडीशी रंगावरती हळद टाकली त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर याच्यामध्ये भरपूर चालणार आहे. हे पाण्यामध्ये भिजवायचंय. मी आता छान हाताने भिजवते, त्याच्याशिवाय ते मिक्स होणार नाही चांगलं. हो येस. मला सांग किती पाणी. तुमचा हा जो कुत्र्याला जबरदस्त आनंद झालेला आहे, जी टीम आली, तर तो बंगल्याची काय राखण करायला असा एवढा कसला जबरी येतो. जबरी एकदम, पण खूप प्रेमळ पण आहे तसा तो. दिसायला बघून नाही वाटत, त्याच्याकडे बघून नाही वाटत, पण तो दिसायला फक्त तसा. नाहीतर म्हटलं तो जो काय असा खतरनाक रॉट मिलर का काहीतरी तर तो इतका असा फिरोशियस आहे की ऍक्च्युली त्याला बघूनच पळून जाऊ आपण. तर मला वाटतं पण राखण करायला असा पाहिजे. बाहेरच्यांना सांगू नका की तो प्रेमळ आहे. नाही, घाबरून त्याला पाहूनच सगळेजण घाबरून ऍक्च्युली. तर पण पाहिजे असं कोणीतरी पाहिजे. हवे अजून नाही, आपले आता भिजून झालेले असंच थांबायचं मग. नाही, आपण तव्यावरती ते नंतर हे करणार आहे, पण आपण एक 10 मिनिटं सगळं मिक्स केल्यानंतर, कारण रवा थोडासा जाड असतो, तर त्याला मिळून येण्याकरता एक 10 मिनिटं आपल्याला आपली तयारी होईपर्यंत ते भिजेल. ठीक आहे, तयारी करूया. आपण जे पीठ मळून घेतलं तर
ते आलेलं आहे. आता झालेत 5 मिनिटं ही तयारी करेपर्यंत हे झालं. तर आता काय म्हणजे कसं करणार आहे? आता पण तवा थोडासा याला कोंबट किंवा गार असला तरी जास्त चांगलं, म्हणजे आपल्याला स्प्रेड करायला ते व्यवस्थित होईल. म्हणजे डायरेक्ट तव्यावरती? हो, डायरेक्ट हाताने करून नाही. डायरेक्ट थोडंसं पाणी, हे पाणी आहे थोडंसं जरा असं, म्हणजे तवा कितपत तापला, खूप तापला असेल तर नकोय आपल्याला. ओके ओके. आणि मग ते पसरत जायचं का? जर घट्ट वाटलं तर थोडंसं तुम्ही त्याला पाण्याचा हात लावू शकता. हां, कारण ते पसरायला पाहिजे म्हणून. जस्ट थोडासा पाण्यात पोटं बुडवून पसरत गेलं तर ते फटाफट पसरेल ना? ओके. आणि हे जितकं तुम्ही पातळ करायचं असेल तेवढं करू शकता. पाण्याचा हात हवा तर घेऊ शकतो मध्ये. म्हणजे एक तर हात भाजणार नाही, हाताला रवा चिकटणार नाही. झालं ना? आता आपण गॅस थोडा मोठा करू. तेल घालायचं? तेल टाकायचं. घालू? हो, साईडने ना? साईडने थोडंसं. झाकण ठेवते 2 मिनिट त्याच्यावर. आणि परत उलटलं की दोन्ही बाजूनी झाले? परत दोन्ही बाजूनी झाले. ओके. आणि ग्रीन चटणी किंवा सॉस पण ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळे, त्याच्यामुळे नुसतं जरी खाल्लं काही गरज नाही, काही प्रॉब्लेम नाही. मस्त गरमागरम पटापट पटापट करायची. पण एवढं टेस्टी आहे की ते फास्ट करायला लागणार आहे. 2 तवे ठेवून. 2 तवे. ओके. तर हे पटकन साहित्यकृती घ्या, कारण खूप सोपी, घरगुती आणि आवडणारी असा पदार्थ आहे ना. तर पटकन लिहून घ्या. रव्याचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, गाजराचा कीस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, ओलं खोबरं, कोथिंबीर, तिखट, हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, हिंग, बारीक चिरलेली मिरची, काळे तीळ, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, गाजराचा कीस, बारीक चिरलेला कोबी, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरं, आलं लसूण मिरची पेस्ट, काळे तीळ, हिंग, हळद, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण घट्टसर भिजवून 5 मिनिटं ठेवून द्यावं. तव्यावर थोडंसं तेल सोडून या मिश्रणाचं थालीपीठ थापून खरपूस भाजून घ्यावं.